तू न लिहून दिल तर आम्हाला तू राहायची जागा खाली कर. चाल काल त्या बायकोले बाहेर काढ, घराच्या बाहेर. चाल चाल लवकर चाल. हे तुझी जागा खाली कर. हा रे बा, 100तली एक गोट तुझी जागा खाली कर. तू 500 रुपये स्टॅम्पवर लिहून दिला अजून तसं की शिवल्यान जर तुम्हाला जागा नाही दिली तर कसं माझी जागा मी तुम्हाला देईन. अरे बुडे बा, गरम नका हो ना. तुम्हाला माझी जागा द्यायचं काहीच काम नाही. मी तुम्हाला शिवल्याची जागा देतो ना. हा चला तुम्ही त्या घरी चाला ना. फक्त बोलतो मी त्याबरोबर. काय काय चालतं काय त्या शिवल्याच्या घरी? त्याने आमचा अपमान केला, शादवलं आम्हाला. त्यांनी शादवलं, त्याच्या बायकोने शादवलं. का रे म्हणे लुच्चे हो, काची जागा इकली रे म्हणे. खोटं बोलून राहिलं. मग घरात ताबा करता का म्हणे. 8 दिवस गावाने गेलो तर सही नाही दिली, काही नाही दिली. हे डगरे म्हणून राहिले म्हणे जागा इकली. सायाचे हो शादवलं आम्हाला त्यानं. तू चॅप्टरपणा करू नको रे बबन्या. तुला सांगून राहिलो मी खरंच. हा त्या शिवल्यान काही जागा इकेल नाही बाबा. तुम्ही परस्पर कार्यक्रम केला इकडे. असे बोलू नका तुम्ही. मामाची शपथ. तो जसा काश्मीरमध्ये अटकला होता त्या 2 रुपया होता. भांडे घातले जाणार हॉटेलमध्ये. त्याचाच फोन आला मला, जागा इकून टाक म्हणे गडा बाबा. आपली सस्ती मस्ती आणि हे कर म्हणे, पैसे पाठव म्हणे मला. कुठे म्हणे खोटा बोलणार करायचा. आले मायची शपथ घालून राहिला. वर गेल्या री मायची शपथ घालत. काय त्या बुद्धीचे फालतू हे करून राहिला. लेका पण तू लय बावानास रे बा, लय बावानास तू. हा माहिती शपथ झाली की बापाची घाल. आपल्याला काही घेण देत नाही. चाल भाऊ, तू घर खाली कर. तू आम्हाला त्या शिवल्याचं घर पाहिजेच नाही. त्यानं आमचा अपमान केला. आम्ही त्या दारी पाय नाही ठेवत. बा असं करू नका ना. काय राजा माणसं आहे तुम्ही. मारायचं घर आहे राजा. थोडी शिकत जागा आहे माई. तुम्ही म्हणता हे खाली कर. मी तुम्हाला त्या शिवल्याचं घर देतो ना. तो सायाचा काय नाही म्हणणार आहो. होबाळ्यात मारतो त्याच्या 2-4. तू त्याच्या होबाळ्यात मार की त्याच्या उरावर जाऊन बसतो. आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आमची तुनं 2 लाख घेतली. तुझी जागा तुनं लिहून दिलाय. तू ती जागा खाली कर. त्याची सही आहे की नाही, आमचा जो स्टॅम्प आहे बळे. आम्हाला ते काही सांगू नको ना. त्याने तुझे भांडे गुंडे सारे घरातून फेकून देऊ आम्ही. असा गलबला करूच नका तुम्ही. मी करतो ना जे काय करायचं आहे ते मी करतो ना. आणि नाही दिली शिवल्या जागा तर माझी जागा आहे 100% माझी जागा मी तुम्हाला देतो. पण फक्त कसं आहे, तुम्ही बोलू नका. काय म्हणतो तू बोलू नका. आम्ही चूप राखा मग. आमचा अपमान झाला ना. या वयामध्ये अपमान होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. दुसरा असता या ठिकाणी तर आत्महत्या गेली असती बाबू. आमचे का पैसे फुकायचे होते का? 2 लाख दिले कच्च मोजून. आणि तो शिवल्या तेही म्हणे 2 लाख आणि 4 लाख कोणते काय म्हणे. तो लय बोलला आम्हाला काहीच काही. त्याची बायको तर आगीचा गोयाच आहे. काय ना म्हणे डोंगऱ्या, तुला काही समजत नाही का? आला घरावर ताबा करायला काही लाज वाटते की तुला बेसरमा. आम्ही घरी नव्हतो तर हे करून राहिला. तू नाटकं करून राहिला का? कोणता बबन्या कोणतं काय बबन्या का आमच्या घराचा मालक आहे का? घर कसा आहे की एवढं शादवलं तिनं. या वयात शिया खाल्ल्या बाईची हातच्या आम्ही. मी खोटं नाही बोलत ना. मामाची शपथ, बायकोची शपथ घेतो मी. मी आता हे करेल नाही ना. त्याचा फोन आलता मला. त्यानं म्हटलं मला म्हणून मी ऐकली ना. बा मागात का देव घुमले का? की मी पिसाड झालो तशीच कोणाची जागा ऐकी. तू खोटं बोल की खरं बोल, आम्हाला काहीच घेणे देणं नाही. तुमचं तुम्ही पहा भाऊ. काय तर तुम्ही एकाच माळीचे मनी आहे. तुझ्या दोस्त आहे भाऊ तो. तुमची शाळा तुम्ही रंगवलीशीन काही. आमचे 2 लाख रुपये पोचवले तुम्ही ना. असं पण पोचू नाही देणार आम्ही. 500 रुपये स्टॅम्पवर तुझं घर लिहून गेलाय. आता घर खाली करतो. बा मी तुमच्या पाया लागतो. फक्त तटलोक शिवल्या घर लोक चाला. तो काय म्हणते मला पाहू द्या. मग लागलं तर माझं घर घ्या तुम्ही, ताबा घ्या. मी म्हणत नाही मी गोठणार आहे तिकडे. पण मी तुम्हाला शब्दाने दुखणार नाही. फक्त त्या घर लोक चाला द्या शिवल्या. या शिवल्याच्या घरा लोक नेतो काय आम्हाला? तू आमचा अपमान करायला खाली मुंडी घालायला का? या वयात खाली मुंडी घालता का आमची? बा तुम्ही काहीच बोलू नका ना. तुम्ही जागा घेतली काही विशेष न काढू. तुम्ही फक्त मागा या तुम्ही थोडीसा. मी पाहतो ना पुढचं काय करायचं आहे. तर तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. आणि तुम्हाला काही बोलले तर मी जबाबदार त्याचा. काहीच बोलू ना म्हणजे अशी तशी बोलली तर बोलूच नाही. त्याची बायको काही बोलली तर बाईचं म्हटलं ऐका का मग आम्ही. एवढे काय आम्ही 5 नाही भाऊ. ते बोलली तर आम्ही तर तिथं तोंड ठेसणारच आहोत. आणि तुझ्याकडून 2 लाख तर घेणारच आहो मग पादून. अरे बाबा हे तर 2 लाख राहिले सांगा लागेल. बुडे बा हे 2 लाख काही घुसणू नका. जागा इकली एवढा विषय करा फक्त तुम्ही. ते 2 लाख करू नका. आम्ही ना पैसे दिले भाऊ, गोटे थोडी दिले. 2 लाखच म्हणून आम्ही पैसे तेवढेच दिले आम्ही ना. आणि तू काऊन म्हणून राहिला आम्हाला असं? जागा सांगा फक्त. जागा इकली ते नाही 2 लाख दिले तुले. म्हणतात गळ्या भुडे घरात गोटे बाहेर काय खरं नाही. चालतं काही पाहून घेऊ आता जे होईल ते होईल. पण आता काही शिवल्यान पुरा आकत केला आपल्याला. चला बुडे बा तुम्ही चला. काही सांगा तुम्ही काही बोला पण चला तुम्ही फक्त जातलो चला. बरं पाहतो ना आता तू कितली का. चाल काहीच खरं नाही. हे काहीच खरं नाही. हा लुच्चा बनवून राहिला आपल्याला. हा बबन्या सण शिवल्यासारखेच आहे. हो ना, फालतू डांगऱ्या फसला रे का? फालतू फसला. काय पाहुणे बा तुम्ही काय हेंबाडे कामं करत राहता हो राजा. काय डोकसच नाही राजा तुम्हाला. तुमच्या शेजारची जागा शिवल्या जागा इकली तुमच्या भावानं. ते कचकन घेऊन टाकते ना. तुमची 1 गुंठा जागा झालीच ती तरीसा. पण तुमचं डोकसच काम नाही करत ना.
भाऊ झुमऱ्या, ते जागा घेऊन मला काही भांडणं करणं नाही, भांडणं करायला मारी काम पण नाही. तो काय भानगोळ्या माणूस आहे शिवल्या, तो काय खरा आहे का? आता मी त्याला जलमला तापासून पाहू राहिलो, तो कसा आहे मा भाऊ, तर पुरा अवदशा वाहनाचा आहे तो. अरे बाबा, तुम्हाला तेच तर डोकं नाही. आता सध्या त्याचा काय वाय की नाही, शेजारी राहते तो तर. आता तुम्ही डायरेक्ट इकतच घेतलीस ती, खरेदी करून घेतलीस ती, तर खाली जाऊन भांडणं केलीस ते, तडून चालला गेला असता तो कुकडे राहिले, तर तुमचा त्रास कमी झाला असता. पण तुम्हाला डोकंच कमी आहे ना. हा भाऊ, मला डोकसं कमी आहे. तुले अजून काही शाळा माहित नाही हो द्यायची. तो शिवल्या 12 फेब्रुवारीचा मुंजे आहे तो. तो आता बोलते का मग बोलते का भाऊ, त्यासाठी आपण त्याच्या फंद्यात पडत नाही. तू त्याच्यात काही डोकसं घालू नको. बरं जाईन, तुम्हाला डोकंच कमी आहे ना, म्हणून तुमची प्रगतीच नाही. माझ्यासारख्या शेजारची जागा इकडे निघली तर कचकन घेतली असती. पण तुम्ही ढिले आहे, निकट ढिले आहे ना तुम्ही, कोणतीच गोष्ट पुरी नाही करत. काय बापा, माझी बहीण देऊन फसलो मी. हाव ना भाऊ, मले डोकसं कमी आहे. तुझी बहीण देऊन तू फसला. घेऊन जाता तुझ्या बहिणीले, जाय बापा घेऊन जाय तुझ्या घरी वागव. त्या बहिणीले लेकरू घेऊन जाय माय. मी मॅटा बस असं म्हटलं मी काही की हातच वर करते नुसतं माझा वय. बस हात वर गेल्याशी दुसरं काही येत नाही माझ्या वयाले. राजा भावाने बा, कसं तुमचं चांगलं सांगा, आता तेही वाईट वाटते बा तुम्हाला. काय सांगा तरी काय मग तुम्हाला. तू कशाला काही सांगतं, मले डोकसं नाही का, मेंदू नाही का, मी मापुरीन करीन काय करायचं आहे ते तर. तू काय सांगतो मला शांतपणा, मला शांतपणा पटतच नाही. तुम्हाला तर सांगणं म्हणजे कसं मूर्खपणाच आहे बाबा. अरे लुच्च्या बबन्या, मला फसवलं तू ना. 2 लाखाला जागा इकली आणि तू आम्हाला घरात काय दारी पाय टाकू देऊन राहिलं. शिवल्या काढून दिलं छान आम्हाला सायाच्या. त्यांनी या बबन्या झोडा लागतात, आपल्याला झोडा लागते सायला कद्या बच्चाल्या. बापा रे, हे तर माझून चालू यायचं जागेचं. पाय येईनच तर जागा घेतली तर पसनी नाही फोडली. मला पचत होती काय ते, तो तर मा भाऊ होता, माझा उरावर बसला असता तो. बोगस आहे तो शिवल्या. तुला काय माहित आहे झण होय बाबू. पैसे दिलेस तिनं, असं केलं असतं तसं केलं असतं. हे येईलेस तर काढून दिलं पायनं. हा राजा पाहुणे बा, बा तुम्ही चूप राहा, फक्त शांत राहा ना तुम्ही. मी जागा देतो ना तुम्हाला, टेन्शन ना घेऊ ना तुम्ही, टेन्शन ना घेऊ ना. मला त्या शिवल्याची जागा अजिबात पाहिजे ना, तूच जागा पाहिजे. तूच जागा पाहिजे. अरे पण तुम्ही शिवल्या घर लोक तर चाला, तुम्ही असं हळूहळू मारू नका मला. काय बा पाहुणे बा, बेजा बोयकलं राजा हे तर होते. राजा मारामारी आज गाव म्हणजे बेकार आहे राजा हे तर. बेकार नाही, पुरच बेकार आहे भाऊ तो शिवल्या. मा भाऊ आहे तो, मला माहित आहे काय आहे तर. तो बाबू आज बोलते काय, काल काय बोलते, त्याची तास बुच्च येते. म्हणून बाबू झुमऱ्या मी त्या नांदे नसतो लागत. तो लय बोगस आहे माणूस. मग तो माणसात त्याच्यासारखा माणूसच नाही कोणी. अरे बुडवा, काय झालं, काऊन कलमा करून राहिले. अरे या लुच्च्यानं आम्हाला त्या शिवल्याची जागा इकली, आणि आता तो शिवल्या म्हणते मी जागा इकली नाही, कागद दाखवा म्हणते. सांगा मग या लुच्च्यानं आम्हाला फसवलं की नाही 2 लाखानं. मग याच्या गच्चीवर पाहिजे द्या लागणार का आम्हाला. किती लुच्च्या हा बबन्या. माझी इज्जतचा भाजीपाला न करून लोकांना काय सांगू ना तुम्ही. मी करतो ना काय काय करायचं आहे तर, तुम्ही टेन्शन काय घेऊन राहिले. एवढी लाज वाटते तर काल हे करता रे तू. पाहिजे लक्ष ठेव जा, याच्यासोबत कोणते सौदे नवा करत जो. आम्ही फसलो, आमचा डांगरा फसला. काय बुडे बा, कसे तुम्ही एवढे हुशार असल्यावर फसले राजा. तुम्हाला माहित आहे कशात बोगस आहे दोघं तिघ ना. सारा गावाला खाल्लं नाही ना, तरी तुम्ही याच्या नांदी लागून राहिले. आला का रे झुमऱ्या तू लाईनवर. पाय कसं आहे 2 लाखानं टोपी, चड्डी शिवली येईल 2 लाखानं मुडेली. पाय कसं आहे तो शिवले तर. बुडे बा चाला ना तुम्ही, मुकड्यान चाला बा तुम्ही. कसं कलमा करू नका, गात काही माझी इज्जत जमू नका. नाही कलमा तर करायला लागेल बा. लोकांना सांगायला लागणार का 2 लाखांना डुबून राहिला म्हणून. लोकांना सांगा लागेल. सोबत चाला ना बा, सोबत चाला. काय राजा बबन बाई शोभलं नाही तुम्हाला. भाऊ ते तू काही बोल नको, चाला बुडे बा लवकर चालावर. घेणार म्हणा दाबून कसा पोहून राहिला आता भरा भरा. असं आहे मग झुंबर, म्हणून मी फंद्यात नसतो पडे द्यायच्या बोग जाते. करा राजा पाहुणे माही. अरे बुडे बा साधू नका ना, माय बहीण साधून राहील राजा मला तुम्ही. पण मी देतो तुम्हाला जागा देतो, तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. थांबा जरा शांत ठेवा ना. आलो ना आपण आता शिवल्या घरी, थांबा ना. तुला नाही तर काय तुला लाड करा का आम्ही लुच्च्या. तुझ्या मुळे आम्हाला भुवा लागून राहिलं. हे सायाच्या आमचे 2 लाख गेले. 2 लाखात ती सगळे जागा घेतली मी विकत, आम्हाला घरात पाय नाही टाकू देऊन राहिला. पण तुले काय करा मग तुले. बबन्या बाबू, तुला आता फक्त आम्ही साधूनच राहिलो. पण तर आम्हाला जर जागा जर नाही भेटली तर तुले रट्टे मारणारच मग. पाय तू कसं आहे तर तुले गावात राहणं मुश्किल आहे मग. पुढे शांतता ठेवा बा तुम्ही. अशी हादू नका बा, बोलू नका तुम्ही, बोलू नका ना. काय शांतता ठेव म्हणतो रे, काय शांतता ठेव म्हणतो. शिवल्या आला तो बबने आवाज देऊन राहिला तो. येऊ दे ना तू, येऊ दे ना, वासू दे ना त्याला तोंड रटीसा, वासू दे. शिवल्या ये ना बाहेर, ये ना. ताई ते घंटा शिवल्या पाहिजे. बाबू जागा जर नाही भेटली की नाही त्या कंबरड्यात लातातच बबन्या. बुडे बा तुम्ही चुप राहा राजा, चुप राहा फक्त.
चुप जा आम्ही काय बोलतो आम्ही काहीच नाही बोलत तू पाय न तो पाय आता काय आहे तो हो शिवले चला बरं हारलं साकोरचा तोंड वाचून राहिला बापा आपल्या दारी चला बरं बाहेर काय म्हणते तो हा ना चाल पाहतो त्याचं काय आहे तर काय रे बाबा पण काय आहे? हं? अरे बा शिवलाल हे काय धंदे लावले तुला हा जागा लेका इकायला लावली तुला मला मी ऐकली हा या बुड्याने ते जागा घेतली तू इकत आणि तू याला काढून देऊन राहिला हा काढून देऊन राहिला काही लाज वाटते की तुले काही कोण सांगलं तुम्हाला जागा ऐकायची आम्ही ना सांगलं होतं काय आमची जागा ऐका म्हणून काही गरज होती काय अरे बा जागा इकायची गोष्ट नाही काही नाही मी तिकडे काश्मीरला जायला आणि इकडे जागा इकली हा काही बा हा अद्भुत चमत्कारच आहे बा हं? काही आहे बा तू तर माणूस रे बा तुले माई जागा इकायचा अधिकार कोण दिला हे मला सांगतो पहिले हा ऐक रे बाबने ऐक हे काय होतं काय म्हणते होतं जागा इकेलीच नाही म्हणते माई सांग ऐक हो गड्या शिवला एवढा खोटा नको बोलू त्या तोंडात किल्ले पडतील बाबू तुला मला फोन करून सांगितलं ना माझी जागा इकून टाक मी तिकडे अटकलो मला तिकडे फरकोटे भांडे घासायला कोण आले हॉटेलमध्ये खायला नाही प्यायला नाही अटकलो टिसा काय सांगस तू हा काय सांगस रे काय बोलून राहिले बाबा तुम्ही काय बोलून राहिले मानवरे तोंडात किडे पडतील आणि असं होईन आणि तसं होईन तुमच्या तोंडात पडतील किडे तुम्ही सात खोटे बोलता आम्ही ना कधी सांगली आमची जागा इकडे आहे की काय मनाचीच ती तंबी जे का लोकांचे का रायते घर इकता का बापा बरोबर चानस पाहिला तुम्ही ना की हे घरी नाही हे काश्मीरला जायला आता हाच मौका आहे आता याची जागा इकून टाका नाव म्हणजे कसं दुसऱ्याचं घालून द्या मग अरे बापा तुम्ही दोघे जण किती खोटाडे अरे किती खोटाडे आहे काय शिवल्या तुम्ही दादा सांगितलं गड्या मुले की माझी जागा इकून टाक गड्या मी फसलो मला पैशाचं काम आहे सांगितलं ना तुम्ही डायरेक्ट मला सांगितलं ना बाबू पाहिले का बबन्या काय बोलून काय राहिला बा तुम्ही सपन पाहिलं मी कायले माही राहती जागा इकू बावा आता सांगा आता काश्मीरले माणूस कासाठी येते ऐश खोऱ्यासाठी जाते पैसा असेल तोच जाते की नाही माणूस हा पैसा नसतात गेलो असतो का मी काश्मीरले सांग बा तू जागा इके गोष्ट करून आला बा काही बघून राहिला दोडीसा तू ना तू हे काम सारखं करून घ्यायसाठी त्या बुडेल फसवलेले का अनमादारी घेऊन येऊन राहिला त्याले आणि मानावर घालून राहिला जागा इकली मी घरी निंदारी जागा आणि हे बुडी मी अटात तर माझ्यासोबत सौदा नाही काही नाही जागा घेतली शिवल्याची काही पागलपणा आता आज पाहिलं बा जागेवाला माणूस घरी नाही आणि जागेवाल्याची जागे जागाही चालली घेतली कोण हे तर बाबा वाऱ्यावर वाराच आहे बापा हे तर तिथं बेसात मेरा आज पाहून राहिली बाबा मी हे असंही होते म्हणून कधी ऐक रे बबने ऐक हा तू आमचे पैसे आणून दे भाऊ 2 लाख घेतले भाऊ तू ना 2 लाख बबन्या आम्हाला काही घेऊन देण नाही तो पाय काय शिवल्या काय म्हणून राहिला हा तुला 900 रुपये घेतले आमच्याकडून 2 लाखाची विकली तुला जागा लुच्च्या आम्हाला फसवला काय रे आम्हाला म्हाताऱ्या माणसाला फसवता रे बा मामाची शपथ घेतो मा बायकोची घेतो राजा मी तुम्हाला फसवलं नाही शिवल्या म्हणे मला जागा इक अरे सायजाना म्हणे 60,000 जागा विकली 2 लाखाची विकली सांग सारखं गेलं थांबा यायचं गळ्यात उतरवतो आता जाय म्हणाले बा बुडे बा चांगलाच गेम गेला तुमचा चला निघा आठवून चला जाय बबन्या घेऊन द्यायले बुडेले अरे मा घरी नको तमाशा करू फालतू गाल तमाशा हा तुला तर मा गेम खेळा ना रे मा गेम खेळा तुला पाहतो तुला काय पाहतो गेले पाहिलं त्या बबनीची बाहेर काय जीवार आली तर कसा करून राहिला तो हातीनं मोठी कोळल्या गोटी हा चाल तुझे घर खाली कर चाल घर खाली कर आणि 2 लाख द्या पुढे शांत ठेवा मला विचार करू द्या शांताराम बा आपल्या गावात जागायची सौदे तर काही होऊन राहिलं बा जागेची रातोरात छायाचे मला माहितही नाही बा त्या शिवल्यान जागा इकली तर घेणार होतो लेका वाडगे या बाजूला जागा होती ते मला पाहिजे होती लेका पण काय बा इकल्या गेली ती त्या बुड्याने घेतली मलाही माहिती नाही वा शिवल्यान जागा इकली म्हणून रातोरात सौदा छायाचा मायले हा मी काय ना कोशिश केली असती ना माझ्या घराच्या बाजूलाच होती ती जागा यायला माहितच नाही अजून जागेचा काय खेळायचं अरे बापा तुम्ही बोरी घेतली नाही जागा वाचले तुम्ही राजा बस तुम्हाला राखच फासणं होती पैसे देऊन चोर होते तुम्ही काय झालं रे बाबा काय झालं कोण चोर असतो बा अरे एवढी मोक्याची जागा चौकातली जागा बावा आणि तू म्हणतो चोर असता पैसे देऊ काही बोलतो अरे काय झालं त्या बुड्याने का तो शिवल्या घरात पाय नाही ठेवून राहिला जागा इकल्यावर बी काढून दिलं त्या बुड्याले काय सांगा तुम्हाला तुम्ही म्हणता मी जागा घेत होतो काय खरं आहे का ते उतरेल का वाचलो रे बाबा हा बुडेल घरात नाही येऊन राहिला का तो हा कसा घरात नाही येऊन राहिला इकलीन त्यानं जागा शिवल्याने इकलीन जागा मग कसा खरेदी आलीशी ना बाबा सरपंच काची खरेदी हो बाबा काहीच नाही कशात काही नाही फक्त त्या बबण्यानं 500 रुपये स्टॅम्पवर लिहून दिला आणि ते बी त्याची जागा दिला लिहून बबने असं त्या सौद्यात
बाबा जागा इकडे तर शिवल्या कुठे घरी होता, शिवल्या तर जायला होता काश्मीरला जायला पैशाची अडचण पडली होती, इकडे नाटक केलं त्यानं जागा इकली. इकून पैसे घेतले तिकडे भरले घरी आल्यावर बुडे होते दारी पैसे बाजी टाकून बुड्या गेला काढून जागा जिंकली नाही म्हणे, तुम्ही आले कशा माधारी ज्याने इकली त्या घरी जा म्हणते मी. एवढ्याला झालं भांडणं झालं द्यायची. मोत्रीले का हे तर बेकार नांदार बाबा. हा केवढ्यात पण जागा केवढ्यात जिंकली. जागा केवढ्या जिंकली केवढा सौदा व्हायला ते आपल्याला माहित नाही बा, मला नाही माहित ते काय. ते म्हणे बाबा पुण्या 2 लाखात म्हणे बा असं म्हणे तो. म्हणजे ना भाऊ तुम्ही जर 2 लाख द्यायची की तुम्हाला लाखच पास नव्हते रुपया नसता निघला. त्या बुढे पानाचा कसा आहे तर सांगा आता म्हातार वय आहे, या वयात त्याने पैसे कमवले राहिले असे असे म्हणजे असा फटका बसणं बरोबर आहे काय सांगा. हे पुरे असे कमाई घातली त्या जागेमध्ये. घडवीच्या आम्हाला जागा तू कधी बच्चा. हा तू राहायची जागा खाली कर, लवकर खाली कर, तू सांगतो बाबने. सांगून राहिलो. माझ्यावर सुद्धा आमने नाही 2 लाख दे, 2 लाखाच्या 2.5 लाख द्या आम्हाला. बबन्या बाबू तू मार खाशी आता. तुले असं वाटत अशी नाही बुड्यात, पण आम्ही लय काकडाव बरं. हेला धंदा करतो बाबू, हेलेले जीवन येणार कच्च मग तुला माहित नाही कसं आहे मग आपलं. अरे बुडवा शांत जा ठेवा बापा, मा डोकं काम नाही करून राहिलं ना. चला तिकडे सरपंच शांताराम भाऊ तरी जाऊ. हा चाल. वा आले होय माझं घेऊन आले होय. तुला काही मेळ बसू दिला नाही वाटते बापा. काय झालं बाबा, काऊन माझं आणून राहिले तुम्ही, निपटलंच नाही का तुमचं अजून जागेचं. हा बबन्या लुच्चा आहे ना, बबन्या लुच्चा आहे. यानं आम्हाला फसवलं. काय सांगतो बाबू शांताराम. यानं 6 पैसे खाल्ले त्यातले. 2 लाखात जागा इकली, शिवल्याच्या हाती 60,000 टेकवली, 1,40,000 यानं खाल्ले 6 जण. आणि आता शिवल्या म्हणते मी जागा विकत नाही. तो बबन्या तुम्ही व्हा. सांगा आता मग, सांगा कसं करा आम्ही. सांगा गड्या, हा बबन्या किती लोच्चा आहे मग. बुडे व्हा मग असं परस्पर सौदे काले करा, 4 चौघ घ्या सौद्यामध्ये. तुम्हाला कसं गाजर गोड लागलं तर बसले खात तुम्ही. काय रिकामचं धंदे गेले बबने, अशी रिकामचं धंदे काले जाते तुला. त्या बुडे फसवलेल्या का तुला. फसवलं नाही ना बा, मी का फसवणारा माणूस आहे का, म्हातारा माणसाचं कोण काय भलं होणार आहे करायच्या. अरे बा त्या शिवल्याला फोन आला म्हणे, तो म्हणे जागा इकून टाक, मग मी ऐकली, मा काय गुन्हा केला काय. आता 6 बदलला तो, त्याची बायको गोट नाही घेऊन राहिली, तोही नाही घेऊन राहिला. अरे मग तो शिवल्या तुला काही सांगीन, काही करशील काय, करशील काय तू. अरे बाबा दोस्त आहे ना, चांगला दोस्त होता तो माया, म्हणून मी त्याच्या मनात पडलो, फंद्यात पडलो हुआ. पण मला माझ्या एवढा लुच्चा असेल तो माझ्या डांगऱ्या फसवी, माझ्या वेळेला फाशी लाई. दोस्त फसतोस आम्हाला काही अजिबात सांगू नको. नामदेव यानं आम्हाला 500 रुपये स्टॅम्पवर याची जागा लिहून दिला, तर आम्ही कसं याची जागा आता जप्त करणार, याच्या घरी राहायला जाणार आहोत. हे पुढे गोष्टच नाही घेऊन राहिले बा. तू घर खाली कर आता. सांगा आता माझं घर जर मी खाली गेलं, तुम्ही राहू कुठे मग, कुठे राहू सांगा ना. कसं आहे गड्या, त्या बुड्यानी पैसे दिला, त्याने काही फुकट जागा घेतली नाही. आता एक तू त्याचे पैसे देऊन टाक, एक तर मग जागा दे, काहीतरी कर. नाही ना, पण त्या शिवल्यानं घर केला ना, मला काही चुकी नाही याच्यामध्ये. पण सौद्यात तर तू आहेस ना बा, सौदा तू केला ना. हरामखोरा गलती तू केली ना. याचं कीर्तन ऐकूच नका, या कंबळलाच मारतो आता आम्ही. विचारच नाही करत. चला मग मित्र, उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जर व्ह्यू आले तर बनीनेच्या पुढचा पार्ट नाही तर काही बनणार नाही. हा मित्र, व्ह्यू कसं मित्रांना पाठवा बरं, व्ह्यू आले पाहिजे. शेतकऱ्याच्या पोराला सपोर्ट करा, पाठवा पुढे कुठेतरी, काहीतरी भलं होईल. पैसा शेतीत लंबा झाला शेतकऱ्या पोरगा, आता कसं काहीतरी करून राहिला नवीन प्रयोग, तर कसं आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा पाहायला.